प्रीत जडली हृदयी भाग 12 मागे भागात सुशीलाताईंच्या तोंडून मंदिर हा शब्द ऐकून तुषारला पुन्हा ती मंदिरातील काळोखी रात्र आठवली आणि त्या काळोखात ती पडत असणारी मुलगी जिला त्याने नीट सावरून उभं केलं होतं, पण तिचा चेहरा पाहिला नव्हता आणि त्या मुलीचे एका कानाचे इयररिंग्स त्याच्या शर्टच्या बटनात अडकून त्याच्यासोबत घरी आले होते, जे अजूनही त्याने त्याच्या लोकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. आता पुढे असेच 2 दिवस निघून जातात आणि मग एके दिवशी तुषार त्याच्या केबिनमध्ये लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो. अचानक एक व्यक्ती येऊन त्याच्या केबिनच्या डोअरवर टॅप-टॅप करतो. "मे आय कम इन सर?" ती व्यक्ती. "कम इन?" तुषार खाली पाहतच त्या व्यक्तीला केबिनमध्ये बोलावतो. ती व्यक्ती हळूहळू चालत त्याच्या केबिनमध्ये येते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते. "काय काम आहे?" तुषारने अजूनही वर पाहिलं नाही. "सीओ तुषार देसाईंना भेटायचं होतं." ती अनोळखी व्यक्ती हळू आवाजात तुषारकडे पाहत बोलते. त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तुषार मान वर करून पाहतो आणि एक शॉक झालेल्या नजरेने त्याला पाहत राहतो. "अरे रवी, तू ये ना, मध्ये ये. आणि विचारतोयस काय आतमध्ये येण्यासाठी?" तुषार रवीला केबिनच्या आतमध्ये बोलावतो. रवी मात्र एक हात तोंडावर ठेवून गालात हसत असतो. तुषारने त्याला पाहिलं तसं तो हसतच आतमध्ये जाऊन त्याच्या समोरील चेअरवर बसतो. "अरे कधी आलास तू US वरून?" तुषारने त्याचा लॅपटॉप बंद केला. "अरे सकाळीच आलो मी. घरी गेलो तर तुझी मॉम मंदिरात गेली होती. माझ्या मॉमला तिथे सोडलं आणि मी." रवीचं वाक्य मध्येच कोणीतरी कट केलं. "तुला भेटण्यासाठी इकडे आलो. खूप दिवस झाले होते तुला भेटून. कधी एकदाची भेट होईल असं झालं होतं. बरोबर ना? हेच म्हणायचं होतं ना तुला?" तुषारने रवीचं वाक्य पूर्ण केलं. आता मात्र रवी जोरजोरात हसू लागला. तुषार आणि रवीने एकमेकांचा हात हातात घेतला आणि त्याच क्षणी तुषारचं लक्ष समोरील रिकाम्या पीसीकडे गेलं. ती काव्याची जागा होती आणि आज ती 12 वाजले तरी आली नव्हती. त्याने पुन्हा त्याच्या हातातील वॉचमध्ये पाहून टाइम चेक केला. काटा 12च्या पुढे गेला होता आणि ती अजूनही आली नव्हती. आज त्याला तिला पाहण्याची मनातून इच्छा होत होती. कारण आता रवीच्या लग्नामुळे त्याला काही दिवस ऑफिसमध्ये येता येत नव्हतं. त्यामुळे आज एकदा तरी तिला शेवटचं पाहावं असं तुषारला वाटत होतं. काही वेळ तो तसाच रवीसोबत गप्पा मारत बसला. पण सगळं लक्ष त्याचं त्या समोरील रिकाम्या डेस्ककडेच जात होतं. आता तो रिकामा डेस्क पाहून नकळत त्याची चिडचिड होऊ लागली. "अरे चल, लवकर घरी जाऊया. उद्या माझी हळद आहे आणि तू का इथे येऊन काम करत बसला आहेस?" खरं तर रवी तुषारला घरी घेऊन जाण्यासाठी आला होता, कारण तुषार शिवाय त्याला घरी कंपनी मिळणार नाही, हे त्याला चांगलंच ठाऊक होतं. पण तुषार हा कामाबद्दल खूप सिन्सिअर होता, हे त्याला चांगलंच माहीत होतं. "वेट, माझे एक 15 ते 20 मिनिटाचं काम राहिलं आहे. तू जोपर्यंत ऑफिस फिरून ये." तुषारने रवीला केबिनच्या बाहेर पाठवलं. रवी बाहेर जाताच त्याने समोरील टेबलवरील फोन उचलला आणि रिसेप्शनिस्टला फोन केला. "व्हेअर इज काव्या? आय वॉन्ट टू मीट हर राईट नाव." तुषारने काउंटरवर फोन लावून चौकशी केली. "काव्या मॅडम इज ऑन लिव्ह." रिसेप्शनिस्टने प्रीतीने तुषारला माहिती दिली. "व्हॉट? सिन्स व्हॉट? ऑन हुज ॲडवाइस डिड यू टेक लिव्ह?" "काय? कधीपासून? कोणाच्या सांगण्यावरून सुट्टी घेतली?" तुषारने प्रीतीला विचारले. "MD अनन्या मॅमच्या अंडर. आजपासून 5 ते 6 दिवस ती रजेवर आहे." प्रीतीने उत्तर दिलं आणि आता त्याच्या डोळ्यात काव्याविषयी राग आला. "शी कांट जस्ट इग्नोर प्रोटोकॉल. दिस इज कम्प्लिटली अनप्रोफेशनल." त्याने त्याच्या दुसऱ्या हाताची मूठ आवळून धरली. "मी सीओ आहे इथे, त्यामुळे पुढच्या वेळेला माझ्या टीममधला कोणीही रजा घेण्याआधी मला कळवलेलं असलं पाहिजे." तुषारने थोड्या त्रासलेल्या आवाजामध्ये प्रीतीला वॉर्न केलं आणि रागात फोन ठेवून दिला. त्याच्या कपाळावरच्या रेषा जणू बंड पुकारत होत्या, पण त्याचं मन आतमध्ये तिला पाहण्यासाठी आतुर झालं होतं. आणि आपण शेवटचं पण तिला पाहू शकलो नाही. आतमध्ये तो थोडा दुःखी झाला होता.
त्याला राग तर तिने त्याला विचारून रजा घेतली नाही म्हणून आला होताच, पण ती आता 8 दिवस ऑफिसमध्ये दिसणार नाही म्हणून त्याची जास्त चिडचिड होत होती. दुसरा दिवस उजडला. काव्याच्या मामेबहिणीची राणीची हळद असते. काव्या कालच तिच्या मावशीसोबत लग्न घरी पोहोचली होती. पण लग्न नवरदेवाच्या मावशीकडे पुण्याला होते. तसं काव्य ही पुण्यातच असल्यामुळे तिला तिकडून तसंच लग्नाला जायला जमत होतं. पण तिला राणीसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा असतो, म्हणून ती मुंबईला राणीला भेटायला आलेली असते. काय माहीत एकदा लग्न झाल्यावर परत कधी तिची भेट होईल. काव्या राणीच्या घरी पोहोचली. आज तिच्या मामाच्या घरात ढोलकीचे सूर वाजत होते. सुपाऱ्यांची रांगोळी काढली होती. फुलांनी सजवलेलं तोरण दारावर लावलं होतं. हळदीचा सुवास संपूर्ण घरभर दरवळत होता. अंगणात राणीच्या हळदीसाठी खास मांडव लावला होता. घरात बायकांचं गाणं चाललं होतं. राणीने एक सुंदर पिवळ्या रंगाची साडी घातली होती. केसात गजरा माळला होता. ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक लावली होती. डोळ्यात थोडासा लाजरेपणा आणि चेहऱ्यावर निरागस हास्य दिसत होतं तिच्या. काव्या हळूच तिच्याजवळ आली. तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवत म्हणाली, "वा, आज माझी राणी अगदी देवकन्यासारखी दिसते. तुझा नवरा तर तुला पाहून फ्लॅटच होऊन जाईल." राणी थोडं लाजतच हसली, पण डोळ्याच्या कडा मात्र ओलसर झाल्या होत्या. तिने त्या हलक्या हातानेच पुसल्या. काव्याच्या मामीने तिच्या लेकीचं औक्षण केलं. ताटामध्ये दिवा, कुंकू, फुलं, सुपारी आणि नारळ होतं. तिच्या ओटीत पारंपरिक साडी, बांगड्या, लाडूंचं ताट आणि कुंकवाचा डब्बा भरून दिला. "या घरची लक्ष्मी आहेस तू. तिथं जाऊन तुझं नवं घर उजळवून टाक." बोलताना त्यांचा आवाज थरथर कापत होता आणि डोळ्यांचे अश्रू तर थांबायचं नावच घेत नव्हतं. सगळी परिस्थिती पाहून काव्याचंही मन भरून आलं. तिनं राणीला घट्ट मिठी मारली. दोघी बहिणी खूप वेळ एकमेकींच्या मिठीत राहिल्या. अचानक गेटवर एक सुंदर पांढरी, फुलांनी सजवलेली गाडी येऊन थांबली. गाडी राणीच्या सासरहून हळदीसाठी राणीला घेऊन जायला आली होती. गाडी आली पाठवणीची. कोणीतरी मोठ्या आवाजात ओरडलं. तशी राणीची धडपड वाढू लागली. मीराताईंनी हळूच राणीचा हात पकडला आणि तिचं औक्षण करत डोक्यावरून कलश फिरवला. आता पाठवणीची वेळ झाली होती. जो तो तिला नीट राहा म्हणून बजावून सांगत होतं. पाठीमागे म्हाताऱ्या बायकांची चर्चा चालूच होती. नशीब काढलं पोरीनं. बारीक कुजबूज कानावर येत होती. कलावरीसाठी एकजण सोबत पाठवावं, कोणीतरी जवळचंच. त्या गर्दीतूनही कोणीतरी बोललं आणि सदामामाचं लक्ष काव्यावर गेलं. "काव्या, तू जा तिच्यासोबत. राणीला कोणीतरी हक्काचा सोबत पाहिजे ना तिथं." काव्याने एकदा मावशीकडे आणि एकदा राणीकडे पाहिलं. मावशीने तिला डोळ्यांनीच जा असा इशारा केला. राणीने तर तिला चल म्हणून एक हात पकडला होता. ती काव्याकडे बघून रडू लागली. जणू तिच्या डोळ्यांतले ओघळणारे अश्रू तिला सोबत चल म्हणून विनवत होते. काव्याने फक्त मान डोलावली आणि राणीच्या पाठीवरून हात फिरवला. काव्या हळूहळू राणीला घेऊन गाडीकडे जाऊ लागली. समोर सदामामा उभारला होता. वडिलांना पाहून राणीला पाय उचलेना. पळत जाऊन तिने त्यांना मिठी मारली. इतक्या वेळ दाबून ठेवलेला हंबरडा तिने सदामामासमोर फोडला. तिच्या पाठोपाठ मीराताई, काव्याची मामी, काव्या, घरातील आणि तेथे जमलेल्या सर्व बायकांचेही डोळे भरून आले. काव्या आणि राणी दोघीही त्या पांढऱ्या गाडीत बसल्या. गाडी हळूहळू सासरी जायला निघाली आणि अंगणात सगळे उभे होते. गाडी हळूहळू पुढे सरकत होती तसं माहेर हळूहळू डोळ्यापासून दूर जाऊ लागलं. काव्या खिडकीतून मागे पाहत होती. मामी, मावशी आणि लहान भावंड अजूनही दिसत होती. आपल्यालाही एक दिवस असंच जावं लागणार, नकळत काव्याच्याही मनात विचार आला. गाडी वेगाने निघाली होती. राणीच्या डोळ्यातील अश्रू रडून सुकून गेले होते. काव्याला तिच्यावर दया येत होती. आज ती पहिल्यांदाच कोणाच्या तरी अनोळखी घरी जात होती. त्यामुळे तिला आतून खूप भीती वाटत होती. फक्त तिच्या राणीसाठी ती आज तिच्यासोबत आली होती. थोड्याच वेळात एक मोठ्या विलाच्या बाहेरच्या दरवाजाजवळ राणी आणि काव्याची गाडी थांबते. गेटवर उभा असलेला माणूस पळत पळत जाऊन मुख्य दरवाजा उघडतो. गाडी वेगाने मुख्य दरवाजातून आत आली तसे त्या बंगल्याबाहेर पारंपरिक सणाच्या सुरांनी वातावरण भारावून गेलं. एक मोठा आवाज ऐकू आला. कदाचित कोणीतरी आतली वाजवली होती. "नवरी आली, नवरी आली" म्हणत छोटी बच्चा पार्टी धावत सुटली.
तशा सगळ्यांच्या नजरा खाली गाडीवर पडू लागल्या. जो तो खाली वाकून नवरी पाहायचा प्रयत्न करू लागला. त्या बंगल्यात एकदम 3ऱ्या फ्लोअरवरती 2 व्यक्ती उभं राहून खाली डोकावून सर्व पाहत होते. त्यातील एक जण रवी होता, तर दुसरा तुषार देसाई आपला CEO होता. तेवढ्यात एका जाड्या माणसाने गाडीचं डोअर ओपन केलं. तशी एक सुंदर तरुण मुलगी तिची साडी सावरत उभी राहिली. ती काव्या होती. पहिल्यांदा तीच गाडीतून खाली उतरली आणि तिला पाहून तुषारचा चेहरा बघण्यासारखा झाला. काव्या ह्या गाडीतून? म्हणजे हीच नवरी रवीची? पण रवी हिच्यापर्यंत पोहोचलाच कसा? आणि कधी? त्याचे डोळे थोडे मोठे झाले. एक क्षणभर तो स्तब्ध झाला. तर मग मैत्रिणींनो, आवडते का कथा? काय होईल पुढच्या भागात? तुषार तर काव्यालाच नवरी समजून बसलाय. काय होईल तुषारचं जेव्हा त्याच्यासमोर सत्य येईल? तुषारचा पोपट होईल का? आणि झाला तर मग तो कसा रिॲक्ट करेल? भेटूया पुढच्या भागात. प्रीत जडली हृदयी भाग 13 मध्ये.